हाय. अचानक हा व्लॉग सुरू केल्यामुळे हे काय आहे, आम्ही कुठे आलो आहे, हे सगळं तुम्हाला आत गेल्यावर कळणार आहे. खरं तर आम्ही शॉपिंग करून लंच डेटला आलो होतो आणि ते कुठे आलो होतो आता ते तुम्हाला लवकरच कळेल. फारच सुंदर असं हे रेस्टॉरंट आहे आणि मी अनेक वेळा इथे गेले आहे. तुम्ही मला पाहिलं आहेत सुद्धा. तर असं त्याचं इंटिरियर आहे. बघा पुढे काय काय होतंय. हाय. 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 तर आमच्या ब्रँडला 9 महिने पूर्ण झाले आणि आम्ही या 9 महिन्यात ठरवत होतो की कुठे ना कुठेतरी जायचंच आहे. लंचला जाऊ, डिनरला जाऊ, काहीच वर्कआउट होत नव्हतं. फायनली आज ते वर्कआउट झालं आहे आणि आम्ही आलो इकडे तंजोर टिफिनला. बरं, इथे मी बऱ्याच वेळा आले, त्यामुळे आज असं ठरवलं की बघूया, आज एक छोटूसा ब्लॉग करून टाकूया. तर आणि त्याच्या आधी आम्ही सेफोराला जाऊन आलो आहे आणि ब्रँडकडून आमचं शॉपिंग झालं आहे खूप खूप पैशांचं. मी 2 लिपस्टिक्स घेतल्यात. त्याचा काय बोला, खूप काय खूप पैशांचं. म्हणजे खूप खर्च झालाय. पण ठीक आहे, ताईचा एक नवीन शो येतोय, सॉफ्ट लॉन्च. स्टे ट्यून. तर 2 लिपस्टिक्स घेतल्यात, एक काजळ घेतल्या. तर त्याचं मी एक छोटंसं रील करून तुम्हाला सांगेन की मी कुठल्या ब्रँडच्या घेतल्या आहेत. आणि ह्यांनी लिपस्टिक्स, ब्लश ऑन, आयब्रो जेल, काजल, शॅम्पू घेतलाय तिने, ओलाप्लेक्सचा शॅम्पू घेतलाय. असं खूप काय काय घेतलंय. तर अर्थात आमच्या चेहऱ्यावर दिसलं तर हे काजळ लावलंय ते मी आत्ता नवीन घेतलेलं तेच काजळ आहे. सो आता मेन मुद्द्यावर येऊया की आता ऑर्डर दिलेलीच आहे. आता आपण काय काय येते, काय काय खाते. ताई इकडे 1760 वेळा येऊन गेली आहे, त्यामुळे आता ती सांगणार स्टार्टर काय खायचंय. काय ग? अरे मी परवाच खाल्लंय स्वीट पोटॅटो येलो चिली. हो. ते फारच कमाल लागतं. त्याच्यावर कढीपत्त्याची अशी पानं, म्हणजे ती क्रिस्पी असतात आणि आमचूर पण असतो त्याच्यात. मी ती घरी करणार आहे एकदा ती. ओके. आणि हे आहे जॅकफ्रूट कटलेट आहे, त्यामुळे ते जॅकफ्रूट कटलेट आपण ट्राय त्याला दह्यातली ताकातली मिरची, सांडगी मिरची असते ती पण देतात बरोबर. त्यामुळे ते फार सुंदर लागतं. म्हणजे त्या मिरचीसाठी तर ते खावं. ॲक्च्युली मला पण फार आवडतं. आणि तुला काय खावं वाटतंय? मला इथलं सगळंच आवडतं कारण कोकोनट मिल्कच्या प्रिपरेशनमधलं असतं. सो आय लव इट. एनिथिंग अँड एव्हरीथिंग इज वेलकम. मलाही इथला कोकोनट मिल्कमधल्या सगळ्या ग्रेव्हीज आवडतात. हां, तरीही एकदा टेस्टिंग केल्याशिवाय काही ठरवायचं नाही. इथला कोथू परोटा पण मी खाल्ला होता, पण तो अंडवाला चांगला आहे, पण आज मी अंडा नाही खात. सगळ्यांना वाटतं सुरुचीच पिते. मँगो मला थोडंसं कळत नाही आता, पण आय थिंक अजून एकदा दोनदा प्यायल्यावर मला आय डोंट नीड एनी एक्स्ट्रा शुगर. आय जस्ट नीड ॲटलीस्ट पॅशन फ्रूट. It's too big. In which vegetables we add beans and curry powder. This one is moru colombo. It's a yogurt based curry and also added white curry.
राईस कुठला राईस? कोकोनट राईस पण चांगला लागतो याच्याबरोबर. ब्राऊन राईस पण तो चांगला फक्त त्याच्यात जरा आंबट जास्त. झाले आता राईस यू कॅन डिसाइड. ऑर्डर दिली आहे रस्सम घेणार आहोत. आणि आपलं स्टार्टर आलं. रस्सम चालू शकतो. रताळ्याचे तुकडे. लेमन राईस ना जगात भारी. आवाज आहे का आवाज? यम यम. मस्ट हॅव. मस्त हॅव. आणि आम्हाला ही मिरची दिली नव्हती, ही ताकातली मिरची, मग ती मागून घेतली. ही कमाल लागते पण. जेवण आलंय बरं का आपलं बोलता बोलता. हे बघा काय आहे हो? कोकोनट राईस. नाही हा लेमन राईस आहे. ओ माय गॉड. लेमन राईस आहे आणि ते आपलं जॅकफ्रूट कटलेटातूनही आहे आणि मिरच्या मागून घेतलेल्या आहेत, त्यामुळे ते जेवून घेतो पटापट. बाय द वे तुम्हाला एक गंमत दाखवायची, पण जेवण झाल्यावरच दाखवायचं. डिझर्ट काय काय घ्यायचं चाललंय. आता प्रदामन मला नाही माहिती काय आधा प्रदामन. मी विचारते ना काय. आता बघूया काय. आता प्रथम तर आता खाऊन झालंय. स्टार्टर मध्येच खरं तर संपलंय सगळं, पण तरी सुद्धा लेमन राईस आणि कोकोनट करी वाली एक भाजी मागवली होती, करी. आणि आता झालं. आता सुरूला काहीतरी गोड खायचंय ते शेअर करण्यात आलं. त्यामुळे खूप झालंय. आणि गंमत अशी आहे की याच्यानंतर आम्हाला नाटक बघायला जायचंय. तर आता काय होणार आहे? अदप्रदमन आम्ही गातो प्रथमन. काय आहे? मी झोपले. काय आहे गो? उघड आता उघड. अदप्रदमन मागवतोय. थोडं कमाल कसं आहे कमाल. वजन वाढतं पाहिजे का नाही, पण माझं नवीन आहे. फोकस जातो. परीक्षेत कमाल आहे ना. ह्या हाताला लावलं होतं ते घाण झालेलं. आमचं पण छान. सुंदर. तिचं न्यूडच. काय झालं? पेंट गेलंय. उकडले मग सगळे. तर आता हा ब्लॉग इथेच संपवते. हे तंजोर टिफिन आहे आणि छान जेवण झालं आहे. माझ्या चष्म्याचा गॉगल झाला आहे. मला खूपच मजा वाटते. तर आता नाटकाला जायचं आहे आणि मधल्या काळात सेफोरामध्ये जे शॉपिंग केलं तेव्हा मी एक साड्यांची बॅग विसरले तिकडे, ती पिकअप करायची. मला यायचं आहे. आमची गाडी गेली. थांबा आधी गाडीत बसूया. तर आता मला गाडीत घेतलं आणि आता आम्ही निघालोय नाटकाला. कंप्लेंट करते आमची. तर ती 1492. आता बॅग पिकअप करायचे आणि नाटकाला जायचंय. येस डार्लिंग. तर भेटूया. असा होता हा छोटासा ब्लॉग. नंतर झोप. तुम्हाला आणखीन काही सांगायचं असेल. आता ह्या मध्ये मध्ये बोलतायत, मी परत करते. फोन करून सांग ना पटकन बाहेर मान. तर असा होता हा छोटासा ब्लॉग. ते सुद्धा तितिक्षाने सांगितलं की अरे करू शकते 10 मिनिटाचा वगैरे होईल असं, म्हणून तो केलाय. तर तो कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आणखीन काही अशी आईग खंडे, मुंबईचे खंडे आणि अशा काही डिशेस असतील तुमच्याकडे पण इंटरेस्टिंग, तुम्ही करत असाल तर त्याही कशा करता सांगा, मी नक्की करून बघेन. त्यानिमित्ताने माझा पण एक ज्ञान वाढेल, एक नवीन डिश ॲड होईल माझ्या माहितीमध्ये आणि त्याचा एक ब्लॉग होईल. तर कळवत राहा. तर भेटूया. थांबते आता. तोपर्यंत स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.